नमस्कार विद्यार्थी मित्र, आजच्या लेक्चरमध्ये बंधन योग पत्रिकेद्वारे कसा घडू शकतो। बंधन योग म्हणजेच एखाद्याला जेल कस्टडी होणं, जेल गमनाचा योग येणं। जसं आपण परदेश गमनाचा योग बघतो तसंच एखाद्याला काही संकट येऊन काही केसेसमध्ये एखाद्याला तुरुंगवास भोगावा लागतो आणि तुरुंगवास भोगावा लागणं म्हणजेच या ठिकाणी एखाद्याला बंधन योग लागणं। आता पत्रिकेद्वारे बंधन योग पत्रिकेच्या कुठल्या स्थानावरून आपण पाहत असतो। आता जे पत्रिकेचे जे 12 भाव आपल्याला दर्शवलेले आहेत त्या 12 भावांपैकी जे 12वं स्थान आहे त्या 12व्या स्थानाला आपण बंधन योगाचं सुद्धा स्थान म्हटलेलं आहे। या स्थानावरून आपण परदेश गमनाचा सुद्धा विचार करतो। या स्थानावरून आपण हॉस्पिटलचा सुद्धा विचार करतो। म्हणजे एखादा व्यक्ती आजारी पडून हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तो तिथे ऍडमिट झाल्याच्या नंतर तो स्वतःच्या मर्जीने बाहेर पडू शकतो का? तो केव्हाही स्वतःच्या मनाला वाटलं म्हणून तो डिस्चार्ज घेऊ शकतो का? असं कधीच होत नाही। तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी सुद्धा तुम्हाला तो हॉस्पिटलचा बंधन योग सुद्धा घडतो। म्हणजे त्यावेळेला तुम्हाला ज्या वेळेला डॉक्टर परमिशन देतील त्याच वेळेला तुम्ही घरी जाऊ शकता, अन्यथा तुम्ही घरी जाऊ शकत नाही। राईट? म्हणजे 12व्या स्थानावरून आपण हॉस्पिटलचा सुद्धा विचार केला, परदेश गमनाचा सुद्धा विचार केला आणि तुरुंगवास याचा सुद्धा आपण विचार करतो। राईट? आता लक्षात घ्या, जो बंधन योग आहे ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला सुद्धा बंधन योगाचा कारक ग्रह म्हटलेला आहे आणि शनीला सुद्धा बंधन योगाचा कारक ग्रह असं म्हटलेलं आहे। मग शनी आणि राहू हे दोन्ही ग्रह बंधन योगाचे सुद्धा कारक आहेत आणि पण त्याचबरोबर आपण मंगळाला सुद्धा बंधन योगाचा कारक म्हटलं पाहिजे। म्हणजे बंधन योग ज्यावेळी घडतो त्यावेळी पत्रिकेमध्ये त्याचा संबंध हा नक्कीच 12व्या स्थानाशी सुद्धा आलेला असतो आणि शनी मंगळ राहू या तिन्ही ग्रहांचा सुद्धा कुठे ना कुठेतरी संबंध येऊ शकतो। म्हणून लक्षात घ्या, हे जे 12वं स्थान आहे या 12व्या स्थानात ज्यावेळी मंगळासारखा सुद्धा तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह असेल, मंगळासारखा, तरी सुद्धा या ठिकाणी एखाद्याला काही कारणामुळे कधी ना कधी पोलीस स्टेशन पाहावंच लागतं। लक्षात आलं की नाही? आपण पण चेक करा, जर आपल्या कुंडलीमध्ये 12व्या स्थानात सुद्धा मंगळ असेल तर कधी ना कधी तुमचा पोलीस स्टेशन, जेल कस्टडी याच्याशी सुद्धा संबंध येऊ शकतो। या स्थानामध्ये राहू सारखा सुद्धा ग्रह असेल तर राहू सुद्धा बंधन योगाचा कारक ग्रह आहे, राहूमुळे सुद्धा बंधन योग घडू शकतो। तसाच जर का तुमचा या स्थानामध्ये शनी सारखा ग्रह असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी बंधन योग घडू शकतो। मग बंधन योग काही कृत्य करण्यामुळे आपल्याला तो घडू शकतो। लक्षात घ्या, ज्यावेळेला एखादी व्यक्ती काही वेगळं कृत्य करतो आणि त्यावेळेला त्याला दंड आकारला जातो, म्हणजेच त्या कारणामुळे त्याला कुठेतरी जेल कस्टडी सुद्धा भोगावी लागते। मग आपण पत्रिका पाहून म्हणतो की याला कधी ना कधीतरी तुरुंगवास लागू शकतो, बरोबर आहे? मग काही जणांना जो तुरुंगवास लागतोय तो वेगवेगळ्या कारणामुळे सुद्धा लागतोय। लक्षात घ्या, कळलं की नाही? अनेक जण काही ना काहीतरी गुन्हे करतात। कुंडलीमध्ये मंगळ आणि राहू हे दोन ग्रह सुद्धा एकत्र असतील 12व्या स्थानात तर एखाद्या वेळेला काहीतरी गुन्हा घडला, म्हणजेच खून, अपघात, दरोडा, दंगल, जातीयवाद या कारणामुळे सुद्धा काही व्यक्तीने इथे बंधन योग घडू शकतो। म्हणजे एखाद्याच्या मंगळ राहू सारखी सुद्धा युती असेल तर मारामारी, खून, जाळपोळ, दंगल या कारणामुळे सुद्धा त्याला बंधन योग घडू शकतो। एखाद्याच्या कुंडलीमध्ये इकडे समजा रवी राहूची युती असेल, समजा या ठिकाणी रवी आणि राहू ही युती जर 12व्या स्थानामध्ये सुद्धा असेल तर रवी हा गव्हर्नमेंटचा पण कारक आहे, शासनाचा पण कारक आहे। शासनाच्या विरोधात जाऊन जर आपण काही गोष्टी केल्या गेल्या तरी सुद्धा किंवा शासकीय जर काही एखादा दंड असेल किंवा शासकीय एखादी काही फीज असेल ती सुद्धा आपण जर काही भरली नाही किंवा शासनामध्ये सुद्धा जर काही आपल्या अविचाराने काही कृत्य केली गेली तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी शासनाच्या विरोधात जाऊन काही कृत्य केल्यामुळे सुद्धा बंधन योग घडू शकतो रवी राहूमुळे। ज्यावेळी बुध आणि राहूचा सुद्धा संबंध आहे कुंडलीमध्ये 12व्या स्थानाशी बुध राहू,
12व्या स्थानात एखाद्याच्या बुध आणि राहू सारखा ग्रह आहे, तर बुध हा व्यवहाराचा कारक आहे. आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा जर का 12व्या स्थानात बुध आणि राहूची युती असेल तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बुध खरा कशाचा कारक आहे? बुध डॉक्युमेंटेशनचा कारक आहे, बुध पैशांचा कारक आहे. त्यामुळे काही वेळेला डॉक्युमेंटेशन मध्ये अफरातफर, पैशाची गैरव्यवहार, पैशामध्ये काहीतरी चीट, असं फसवणूक, अशा कारणामुळे सुद्धा या ठिकाणी बंधनयोग घडू शकतो. बघा, आजकाल राहू हा खरं म्हणजे डिजिटलचा माध्यमाचा कारक आहे. डिजिटल माध्यमाचा कारक जर कोण असेल तर तो म्हणजे राहू. मग बुध आणि राहू मध्ये सुद्धा काही वेळेला डॉक्युमेंटेशन अफरातफर, डिजिटल काही गैरव्यवहार, जर आर्थिक गैरव्यवहार जर केल्या कारणामुळे सुद्धा बुध राहूमुळे इथे फसगत येऊ शकते. कळलं की नाही? एखाद्याच्या कुंडलीमध्ये, एका जातकाच्या कुंडलीमध्ये इथे वृश्चिक रास आहे, म्हणजेच कर्मस्थानामध्ये इथे कन्या रास आहे. लक्षात आलं की नाही? मग ती धनु लग्नाची कुंडली आहे. ओके, धनु लग्नाच्या कुंडलीला दशम स्थानामध्ये कन्या रास येते. म्हणजे कन्या राशीचा स्वामी कोण झाला? बुध. हा बुध या 12व्या स्थानामध्ये राहू बरोबर बसलेला होता. कळलं की नाही? म्हणजे त्याच्या कर्मस्थानाचा संबंध 12व्या स्थानाशी जोडला गेला आणि बुध वृश्चिक राशीमध्ये होता. वृश्चिक रास ही एक थोडी गुप्त रास आहे, लक्षात ठेवा. कळलं की नाही? दशमेश बुध राहू बरोबर 12व्या स्थानामध्ये होता. बुध राहू योग कर्मस्थानाचा अधिपती राहू बरोबर 12व्या स्थानाशी जोडला गेल्या कारणामुळे या व्यक्तीला त्याच्या नोकरीवर, म्हणजे त्याला काहीतरी लोकांनी, तो बँकेमध्ये होता, एक लोन डिपार्टमेंटला होता आणि ज्या व्यक्तीला लोन घ्यायचं आहे त्या व्यक्तीने तिकडे सगळे डॉक्युमेंटेशन, हे सगळे जाली डॉक्युमेंटेशन दिले आणि ह्याने ते लोन त्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावर त्याने ते पास केलं आणि नंतर मग बँकेला कळलं ऑडिटमध्ये की हे सगळं जाली केलेलं आहे. ती व्यक्ती सुद्धा फसवी निघाली आणि त्याच्यामुळे हा लोन ऑफिसर असल्यामुळे ह्याने ते लोन सँक्शन केले, ह्याने डॉक्युमेंटेशन पाहिले आणि त्याच्यामुळे ह्याला कामावर या ठिकाणी त्याला दंड भोगावा लागला आणि या कारणामुळे त्याला काही महिन्यांसाठी जेल सुद्धा झाली. लक्षात आलं? म्हणजे याला या कारणामुळे कर्माच्या ठिकाणी डॉक्युमेंटेशन मध्ये अफरातफर झाल्यामुळे त्याला त्याचा दंड भोगावा लागला, त्यामुळे त्याला तुरुंगवास झाला. म्हणजे बुध राहू मध्ये आपल्याला ही गोष्ट इथे सांभाळावी लागेल. एखाद्याच्या कुंडलीमध्ये इथे शुक्र राहू सारखा योग असतो. शुक्र आणि राहू सुद्धा 12व्या स्थानात एकत्र आहेत. कळलं की नाही? आणि तो जर शुक्र राहू बिघडलाय म्हणजे तो पापग्रहाने दूषित झालेले आहे. म्हणजे त्या शुक्र राहूवर मंगळाची 4थी, 7वी, 8वी दृष्टी असेल किंवा शनीची सुद्धा 3री, 7वी, 10वी दृष्टी असेल तर आपण म्हणतो 12व्या स्थानात शुक्र आणि राहू ही युती बिघडली, अशुभ झाली आणि त्यामुळे या युतीचे दुष्परिणाम पाहायला लागले. मग त्याला कशामुळे कारागृह लागलं, त्याला कशामुळे तुरुंगवास भोगावा लागला? तर शुक्र राहू ही युती काही वेळेला बिघडलेली असेल तर ती लैंगिक आकर्षणापोटी काही वेळेला ह्या व्यक्तीच्या हातून एखादं अपकृत्य घडू शकतं, म्हणजे बलात्कारासारखी प्रकरणं सुद्धा घडू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा एखाद्या व्यक्तीला त्या कारणामुळे सुद्धा तुरुंगवास भोगावा लागतो. बरोबर आहे? म्हणजे शुक्र राहू युतीची पण ही फलितं मिळतील, बुध राहू युतीची मिळतील आणि रवी राहू युतीची पण फलितं आपल्याला पाहायला मिळतील. मग एखाद्याचा गुरु आणि राहूचा सुद्धा संबंध असेल कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये, इथे गुरु आणि राहू हे दोन ग्रह सुद्धा आले तर हा पण एक प्रकारचा ब्रह्मचांडाळ योग झाला. गुरु कोण आहे? गुरु एक गुरु आहे. काही वेळेला बघा, तुम्हाला काही जे गुरु असतात त्या महान गुरूंच्या प्रवचनामध्ये सुद्धा काही ठिकाणी शब्द वेगळे वापरले जातात किंवा धर्मावरून काही राजकारण केलं जातं, धर्मावरून काही अडचणी निर्माण होतात. त्यावेळेला अशा गुरुंना सुद्धा गुरु राहू चांडाळ योगामध्ये सुद्धा या ठिकाणी तुरुंगवास पाहावा लागतो, भोगावा लागतो. किंवा काही गुरूंच्या भोंदुगिरी करणारी सुद्धा व्यक्ती असतात समाजामध्ये आणि समाजामध्ये काही तेढ निर्माण केली जाते त्यांच्यामुळे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याला कारागृहवास भोगावा लागतो. म्हणून आपण म्हणतो गुरु राहू योग 12व्या स्थानात आहे तर तुम्ही काही प्रशोभक भाषण करू नका, काही प्रवचन अशी काही देऊ नका, समाजाच्या विरोधात जाऊन काही करू नका. त्याच्यामुळे सुद्धा त्याला नंतर मग या ठिकाणी त्या कारणामुळे सुद्धा दंड लागू शकतो. त्यामुळे हे जे स्थान आहे 12वं स्थान, या 12व्या स्थानात जर अशा काही युत्या झाल्या आणि जर त्याच्या कुंडलीमध्ये जर काही एक महादशा येतील, काही अंतर्दशा जीवनामध्ये येतील, ज्यावेळेला त्या महादशा आणि अंतर्दशा येतात आणि त्यांचा संबंध ज्यावेळी कुंडलीमध्ये 8वं स्थान आणि 12वं स्थान याच्याशी सुद्धा संबंध येतो त्यावेळी त्याला तुरुंगवास भोगावा लागत असतो. कळलं की नाही? कारण 8वं स्थान पण एक नुकसान करणारं स्थान आहे, 12वं स्थान सुद्धा एक प्रकारचा बंधन योग लागतोय. मग लक्षात घ्या, मुळात मुद्दा लक्षात घ्या, 12वं स्थान हे बंधन योगाचं स्थान आणि 12व्या स्थानाचा संबंध शनी, मंगळ, राहू अशा सुद्धा ग्रहांशी ज्या वेळेला येत असतो संबंध इथे,
तर या ठिकाणी आपल्याला काही ना काही कारणामुळे नक्कीच बंधन योग घडायला जाऊ शकतो. परंतु लक्षात घ्या, ज्या वेळेला गुरु सारखा ग्रह हा एक शुभ ग्रह मानला गेलेला आहे, गुरु पत्रिकेमध्ये जर अशा काही युती असतील, रवी राहू युती, बुध राहू युती, मंगळ राहू युती, शुक्र राहू युती, अशा जर काही युत्या इथे असतील आणि जर या स्थानावर 12व्या स्थानावर गुरुची दृष्टी असेल, गुरुला दृष्ट्या किती आहेत? गुरुला दृष्टी आहेत 5, 7 आणि 9. गुरु कुंडलीमध्ये आपल्या 5व्या, 7व्या आणि 9व्या दृष्टीने जर का या स्थानावर पाहत असेल किंवा 12व्या स्थानाचा जो अधिपती आहे त्या अधिपतीवर जर गुरुची शुभदृष्टी असेल तर काही काळ तुरुंगवास जरी झाला तरी सुद्धा नंतर तो त्याच्यातून कधी ना कधी सुखरूप सुटू पण शकतो. म्हणून आपण म्हणतोय की काही घाबरू नको, जरी युत्या असल्या, काही आळ आले, काही कलंक लागले, त्याच्यामुळे जर तुला तुरुंगवास लागला, परंतु गुरु तारणार आहे, गुरुची दृष्टी 12व्या स्थानावर आहे किंवा व्ययस्थानाच्या अधिपतीवर सुद्धा आहे. तर काही कलंक जरी आले, कारण रवी राहू युतीमध्ये लक्षात ठेवा अपकीर्तीचे सुद्धा योग असतात, कारण रवी हा मान सन्मान पदप्रतिष्ठेचा कारक आहे. रवी राहू युती माणसाला अपकीर्ती सुद्धा आणू शकतो. काही काळ जरी अपकीर्तीचे योग आले, काही जण नोकरीवर सुद्धा अफरातफर करतात, पैशाची अफरातफर केल्या गेल्या, किंवा काही जणांवरती आळ सुद्धा थोपवले जातात की ह्या कारणामुळे सुद्धा तुरुंगवास लागू शकतो, बरोबर आहे. परंतु जर का गुरुची दृष्टी असेल तर काही कालावधीनंतर ही व्यक्ती सुखरूप त्या दोषातून सुद्धा मुक्त होऊ शकते, राईट. आता हे आपण पारंपरिकने बघतोय. कृष्णमूर्ती पद्धतीनुसार सुद्धा आपण ज्यावेळी याचा विचार करतो त्यावेळेला लक्षात ठेवा, कृष्णमूर्ती पद्धतीनुसार हे जे 12वं स्थान आहे, या 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी, 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा जर का कुंडलीमध्ये 3, 8 आणि 12 या स्थानांचा कार्यश होत असेल, 3, 8 आणि 12 या स्थानांचा जर का तो कार्यश होत असेल आणि 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा सुद्धा जर का राहू असेल, तो राहू असून 3, 8, 12 यापैकी स्थानाचा कार्यश होत असेल तर त्याच्या दशा अंतर्दशेमध्ये कधी ना कधी त्याला अशा काही गोष्टींना सामोरं सुद्धा जावं लागू शकतं. म्हणजे त्याच वेळेला त्याला दशा तृतीय, अष्टम आणि व्यय स्थानाशी संबंधित तो उपनक्षत्र स्वामी जर ही स्थानं दर्शवत असेल तर कधीतरी भविष्यामध्ये त्याच्या दशा अंतर्दशेमध्ये त्या जातकाला तुरुंगवास, जेल गमनाचा योग येऊ शकतो, बंधन योग लागू शकतो. लक्षात आलं, राईट. तर ही आहेत काही कारणं जी आपण ह्या ठिकाणी पत्रिकेनुसार पाहतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काही प्रॅक्टिकल कुंडलींचा अभ्यास करू की ज्या व्यक्तींना काही कारणामुळे त्यांच्या जीवनामध्ये तुरुंगवास सुद्धा भोगावं लागलं, तर अशा काही कुंडल्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपण सोडवून पाहू. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही नियम मी सांगतोय ते नियम नीट लक्षात ठेवा, याचा अभ्यास करा. आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच विषयाला कंटिन्यू करू.